नमस्कार. अक्षरधन आयोजित कथा अभिवाचन स्पर्धेत मी दीपा पुजारी सादर करत आहे. याच समूहावरील लेखक सचिन देशपांडे यांनी लिहिलेली कथा देणं. ऑफिसहून घरी आल्या आल्या झोपला तो, न जेवताच. मध्यरात्री त्याची झोप चाळवली ती अचानक त्याला भरलेल्या थंडीमुळं. ताप येण्याची लक्षणं वाटली त्याला आणि त्यानं बायकोकडं क्रोसिन मागितली. रिकाम्या पोटी गोळी घ्यायला नको म्हणून जेमतेमच 2 मारी बिस्किटं खाल्ली त्यानं आणि गोळी घेऊन अंगावर ब्लँकेट ओढून झोपला तो. आठवड्याच्या अगदी सुरुवातीलाच दांडी पडली तर बॉस बोंबाबोंब करेल, ह्या विचारातच त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येही दिवसभर बैचेनच होता तो. नक्की काय होतंय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. आणि अचानकच यंत्रवत उठला तो. गाडीत बसला आणि सुरू केली गाडी. कुठे चाललोय आपण, कोणाकडे चाललोय हे काही म्हणजे काहीच डोक्यात नव्हतं त्याच्या. तो फक्त जात होता पुढे पुढे. करकचून ब्रेक मारला त्यानं गाडीला. पारिजातक ह्या वृद्धाश्रमाच्या बाहेर. बाहेरच्या बोर्डवर पाटी होती आणि शहराचं नावही. आपण कर्जतला आलो? पण का? आणि नेमकं इथंच कसं? तेही इतक्या मेकॅनिकली? काहीच कळेनासं झालं होतं त्याला. आलेलं भान जसं काही स्विच ऑफ झालं आणि पुन्हा एकदा त्यानं यंत्रवत दरवाजा उघडला आणि बाहेर आला गाडीच्या. आत शिरून इथं तिथं बघू लागला. त्याची नजर खिळली त्यांच्यावर. त्या बसल्या होत्या तिथं पारावर, पारिजातकाच्या झाडाच्या बाजूला. 80 वर्षाच्या आसपास, गोऱ्यापान, सुंदर पण उदास, चेहरा ओढल्यासारख्या. तो बाजूला जाऊन बसला त्यांच्या, योग्य अंतर ठेवून. तेवढ्यात त्यांच्या हातातून खाली पडला त्यांनी पकडून ठेवलेला तो मोगऱ्याचा गजरा, जो पटकन खाली वाकत उचलून त्यानं पुन्हा हातात ठेवला त्यांच्या. डोळ्यातून कृतज्ञता दाटून आली त्यांच्या. कृतार्थपणे त्यांनी आपला हात त्याच्या गालावर ठेवला हळूवार. मग तो हात तसाच त्याच्या खांद्यावरून खाली येत छातीवर स्थिरावला त्याच्या. आणि आणि अचानकच डोळे विस्फारले गेले त्यांचे. क्षणात एका अनामिक आनंदानं चेहरा उजळून निघाला त्यांचा. गळ्यातून दाटलेला आवंढा डोळ्यावाटे वाहू लागला. कारण कारण त्यांना ओळख पटली होती. त्याची? नाही, खरं तर त्याच्या आतली. दाराची बेल वाजली. तिनं दार उघडलं. त्याला पाहून ती त्याच्यावर बरसणारच होती. काहीही न सांगता कुठे निघून गेला होतास म्हणून. तितक्यात त्या डोकावल्या त्याच्या खांद्या आडून आणि ती गप्पच झाली एकदम. घसा खाकरून तो बोलू लागला. 2 वर्षापूर्वी ह्यांच्या मिस्टरांना जेव्हा ब्रेन डेड डिक्लेअर केलं गेलं तेव्हा तिथेच त्याच हॉस्पिटलमधील दुसऱ्या वॉर्डमध्ये जवळजवळ मृत घोषितच करायचं बाकी असलेल्या मला ह्यांनी त्यांच्या नवऱ्याचं हृदय दान केलं. मिरॅकल झाल्याप्रमाणे अगदी वाचलो होतो मी. आपल्याला अर्थातच डोनरचं नाव नव्हतं सांगितलं, कारण ते तसं सांगणंही वर्ज्य असतं. मीही तसा उत्सुक नव्हतोच म्हणा ते नाव जाणून घेण्यात, कारण खुश होतो मी मला लाभलेल्या ह्या पुनर्जन्मात. पण गेल्या काही दिवसांपासून अचानकच धडधडायला लागलं होतं छातीत माझ्या. एक जीवघेणा घोर मनाला लागला होता. आणि कसं कोण जाणे, पण मेंदू कुठल्याही प्रकारची इन्स्ट्रक्शन देत नसतानाही हे माझं हृदय मला तिथं घेऊन गेलं. नेमकं आणि अचूकपणे. तिथेच, जिथे ह्यांना गेल्या महिन्यातच आणून सोडलं होतं ह्यांच्या मुलानं. पारिजातक वृद्धाश्रम. माझी ओळख पटणं नक्कीच अशक्य होतं यांच्यासाठी. पण ह्यांना क्षणात ओळख पटली माझ्या आतून धडधडणाऱ्या ह्या हृदयाची. ह्यांच्या पंजाची प्रत्येक सुरकुती थरथरत होती. माझ्या म्हणजेच कधी काळी ह्यांनी जीव ओवाळून टाकलेल्या ह्या हृदयाच्या ठोक्यांवर.
हे खरंच खूप अगम्य आहे, अनाकलनीय आहे, सारासार विचारांच्या विरुद्ध आहे. आणि हे सगळं कितीही जरी खरं असलं, तरी हे एका हृदयाचं दुसऱ्या हृदयाला असलेलं देणं आहे. हे देणं आहे देवाचं आणि दैवाचंही. तेव्हा आता लवकरच संबंधित लीगल फॉर्मॅलिटीज मी पूर्ण करणार आहे. कारण मी ठरवलंय, की यापुढे ह्या एकट्या त्या वृद्धाश्रमात खितपत पडून राहणार नाहीत. आता आपल्यासोबतच राहतील या. कुठल्याही नेमक्या नात्याच्या लेबलशिवाय. तो बोलायचं थांबला. ती वाकून पाया पडली त्यांच्या. तिच्या डोळ्यातून 2-4 थेंब सांडले पावलावर त्यांच्या. तर त्यांच्या डोळ्यातून 2-4 थेंब ठिबकले तिच्या डोक्यावर. आणि त्यांचं हृदयही अंमळ वेगातच होतं धडधडत. अपार आनंदानं, समाधानानं. अश्रूंची चाललेली ही मूक देवाणघेवाण बघून.